इकडं प्रस्थान करत आहोत इंदूरमधून. आजचा दौरा काय? आज आता महाकाल दर्शन उज्जैनमध्ये एक तासामध्ये पोहोचेल. तिथून महाकाल दर्शन घेतल्यानंतर महाकालच्या मंदिराच्या बाजूला जो ग्रीन कॉरिडॉर केलेला आहे खूप सुंदर आहे बघण्यासाठी. त्याचं साईट सीन होईल, 1-2 तास लागतील, 2 ते 3 तास. त्याच्यानंतर भैरव दर्शन होईल आणि भैरवचं दर्शन झाल्यानंतर धुळेकडे प्रस्थान होईल. आणि मग 8 वाजेपर्यंत जर धुळेमध्ये पोचलो तर धुळे येथे मुक्काम, अदरवाईज तिथून तसंच पुढे वणीला जाऊन मुक्काम. ते धुळ्यात किती वाजता पोहोचेल त्याच्यावर ट्रॅफिकच्या कंडिशननुसार ठरवण्यात येईल. ओके. आता आलोय पप्पू अँड पप्पू मध्ये उत्तापा खाण्यासाठी. मिक्स फ्रूट आहे, सेलिब्रिटी लोक खातात सर. अरे हे काय घेतले गण? अरे बाबा आहे पोरांचा आहे, प्लॅटफॉर्म आहे, 400 रुपये. होय, तू कळलंच का? नाश्ता केलास का? केला. तुम्हाला बारीकपासून मोठ्यापर्यंत सगळ्या व्हरायटी भेटतात. महाकाल नगरीत अजिबात गर्दी. उज्जैन मध्ये डायरेक्ट VIP दर्शनासाठी. महाराज हा म्हणतील तरी इथं बसल्यात. हा ती दोघं गुंड मागा येतील आणि येतील मागणं. केस व्यवस्थित असतील तर फोटो दोनच काय बाबा इकडे फोटो तुला नको आले का? हे ठेवून फोटो काढा. काय सांगितलं पाहिजे तुला? तो आता तुला म्हटलं तू सांगाय गेलाय 2 परत. लय भारी आहे तर माझ्याच फोटो काढले, माझ्या फोटो काल दाखवली दिसते. उज्जैन मध्ये आलेलो आहे ग्रीन कॉरिडॉर. बघू शकताय माग अर्जुनाचा रथ आहे, भव्य प्रतिकृती तयार केलेली. या साईडला पण, या साईडला तलाव आहे. आणि हा जो पूर्ण पट्टा आहे पूर्ण ग्रीन कॉरिडॉर.
खूप छान असं काम केलेलं आहे मंदिराच्या वतीने. आता आलेलो आहे उज्जैन करून काळभैरव दर्शनला. ये जूता चप्पल यहाँ पे निकालो ना भैया, एग्जिट गेट ये बाहर निकलने का. एक भी जिंदगी में सीधा काम नहीं करना, जो भी करेगा. कहीं नहीं ऐसा जैसे बोलने के बाद भगवान ऐसा हो जाता है. तात्या चप्पल कुठे आहेत तुमची? चप्पल आता आपल्याला त्या साईडनं बाहेर पडायचं. मग आता कोण आणणार? मला काय पाय नाही मी काय माझं पाय घालून ठेवली तुमच्या शास्त्र काय ते शास्त्र काय ते सांगा. शास्त्र काय ते सांगा. उज्जैनला आल्यावर काळभैरवला काय याला दर्शन घ्यायचं आणि जे लोक घेतात त्यांनी थोडी थोडी देवाला द्यायला लागते. तसाच विनोद मी घेऊन आलोय फोटो काल रात्रीची. एकंदरीत तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं. आज तिसरा दिवस आहे. दारूची बाटली चांगली नाही नाहीतर सगळं चांगलं आहे. दर्शन कसं झालं तुमचं सगळीकडे? त्रास कोणी दिला का? नाही कोणी त्रास दिला. हा काकडे महाराजांनी त्रास दिला. नक्की नक्की त्रास कोणी दिला नाही काय नाही. हा असंच येणार दरवर्षी आमच्याबरोबर. हो हो हा पुढल्या वर्षी जाऊ देणार परवा गिरनार नाही रामेश्वर. आत्ताच व्हिडिओ सेव्ह करून घ्या. पुढच्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये रामेश्वरम, कोडायकनाल, कन्याकुमारी, मदुराई. डन महाराज. हे डन रे रामेश्वर. कुठला आहे? कोटा दिल्ली. मोठा पुढं मागं द्यायची का? मग काय जवळ आहे धुळाचा. मुंबई एवढा आहे कराड मुंबई. अपलोड कधी करायचे? आता बसलं की शूटिंग चहाचा आस्वाद घेताना. ह्याला 500 रुपये दिवा काढून लागले बाबा. माझा ऐका हे धर माझ्या 500 रुपये म्हणून माझं काय करू द्या माझं टी करायला पण माझं काय करू नको. द्या इधर पण माझं काय एवढा तात्याने ही माझा व्हिडिओ एक जर केला तर डोक्यावर उभा करणार आहे. ही युट्यूबची पहिली कमाई. युट्यूबनं काही दिलं नाही पण आज युट्यूबला भिवून मला लोकांनी 500 रुपये दिलेले आहेत. खरोखर ही युट्यूबची कष्टाचं फळ आहे. आमच्याकडे सारखा करू नको कॅमेरा आहे. परत म्हणताय फोकस माझ्यावर होत नाही. ब्लॅकमेलिंग केलं करते आपल्याला तर. करू काय? तू 110 टाक, तू 110 टाक.
तू 110 टाक, तू 60 टाक. शर्टाचे शर्ट घातले गाड्याने पैसे कुठे दिली ती तुमचं नव्हतं म्हणजे आमचं 100 रुपये शर्ट अर्धा आता 550 550 रुपये वरनं दिले की 100 रुपये ते एक डबल एक्सेल लायचे पैसे अर्धा आता तसं नव्हतं पण आपण आता कॉमन मध्ये घेतलं कॉमन मध्ये घेतलं जरा 160 रुपये नाही तुमच्याकडे कॉमन मध्ये तुमचं आमच्या नव्हतं ही बहादूर होता. अरे पण मी 100ला घेतला तुम्हाला 100 झाला कशाला पाडला तेच म्हणते की मी 100 हा तात्या डबल एक्सेल घेतलाय मी अरे ट्रिपल एक्सेल मला लागला आम्ही बारक्या दरवाजा लावून केलं. तसंच करायचं आपण जहाँ जाऊँ तू मेरे साथ है, जपूं मैं हर दम नाम तेरा, सुबह शाम